वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झालीत। वंदे मातरम गीत गायन करण्याचे सर्व शाळांना आदेश असताना उर्दू शाळांनी मात्र याकडे पाठ फिरवली। ही बाब लोकशाही मराठीनं रियालिटी चेक केल्यानंतर उघड झाली। एका ठिकाणी जवळपास 80 उर्दू शाळांची मनमानी समोर आली। कुठलं आहे हे प्रकरण पाहूयात या संदर्भातील हा खास रिपोर्ट। वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण। उर्दू शाळेत वंदे मातरमचं समूह गायन नाही। सरकारच्या आदेशाला केराची टोपली। लोकशाही मराठीचा रियालिटी चेक। जे गीत ऐकून भारतीयांच्या मनात देशभक्तीची उत्स्फूर्त भावना निर्माण होते, त्या वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण होत आहेत। आणि या पार्श्वभूमीवर सरकारने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर पर्यंत संपूर्ण राज्यात वंदे मातरम गायनाचा आदेश लागू केला होता। राज्यातील अनेक शाळांमध्ये वंदे मातरम गीताचं समूह गान झालं, परंतु राज्यातील उर्दू शाळांनी शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली। ही बाब लोकशाही मराठीने रियालिटी चेक केल्यानंतर उघड झाली। शासन स्तरावरून दिवाळीच्या सुट्ट्या या 17 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर अशा 14 दिवसांच्या देण्यात आल्या होत्या। मात्र मालेगावातील मनपाच्या जवळपास 80 उर्दू शाळांनी 18 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर अशा 18 दिवसांच्या मनमानी सुट्ट्या घेतल्याने या शाळांमध्ये वंदे मातरम गीत गायन झालेच नाही। दिवाळीच्या मनमानी सुट्ट्यांवर गेल्याने वंदे मातरमचा आदेश त्यांनी चक्क धाब्यावर ठेवला। मात्र आज संपूर्ण देशात राज्यात झालेल्या वंदे मातरम गीत गायनाकडे मालेगावात मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत सुद्धा मनपाच्या उर्दू शाळांनी पाठ फिरवली। या प्रकरणी कोणी जाणीवपूर्वक असे केले असेल तर त्यावर चौकशी केली जाईल असे मंत्री दादा भुसे यांनी म्हटलंय। देश हा सर्वोच्च स्थानी आहे याची अनुभूती या गीताच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेली आहे। आणि म्हणून आपण सर्वांनी आज हे राष्ट्रगान संपन्न केलेलंच आहे आणि दररोज हे राष्ट्रगान आपण संपन्न करूया। याचा गायनाचा आदेश असताना मालेगावच्या उर्दू शाळांना सुट्टी लांबवण्यात आली। उर्दू शाळांनी गायनाकडे पाठ फिरवण्यात नाही, या संदर्भातली मी माहिती घेईन आणि जाणीवपूर्वक जर कोणी असं केलं असेल तर चौकशी करून कारवाई करू। या प्रकरणी भाजप नेते नितेश राणे यांनी देखील तिखट प्रतिक्रिया देत भारतात राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान मुस्लिम समाजाला मानायचं नाही, शरिया कायदा तिथे आणायचा आहे, तेव्हा या लोकांना आम्ही देशात आणि राज्यात ठेवायचं कशाला असं म्हणत नितेश राणे यांनी आपला रोष व्यक्त केला। या देशामध्ये राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानायचं नाहीये, तुम्हाला इथे शरिया कानून तिथे आणायचंय, मग ह्या लोकांना आम्ही देशामध्ये राज्यामध्ये ठेवायचं कशाला? जावा ना तुमच्या अब्बाच्या पाकिस्तानमध्ये किंवा अब्बाच्या कराची मध्ये। एकंदरीत आता मनपाच्या 80 उर्दू शाळा यांच्यावर शिक्षण विभाग, तहसीलदार, शिक्षण मंत्री यांच्याकडून काय कारवाई होईल हे बघणं महत्त्वाचं ठरेल। विशाल मोरे, लोकशाही मराठी, मालेगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।